श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीतील प्रत्येक परंपरेमागे एक सुंदर विचार आणि श्रद्धा दडलेली असते. त्यापैकीच एक म्हणजे आषाढ तळणे. आपल्या महाराष्ट्रात आजही अनेक घरामध्ये आषाढ महिन्यात आषाढ तळणे ही सुंदर परंपरा जपली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, आषाढ तळणे म्हणजे नेमकं काय? लक्ष्मी आईला तळलेल्या पदार्थांचाच नैवेद्य का दाखवला जातो आणि या परंपरेमागे कोणता धार्मिक व आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? चला तर मग आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी काय नैवेद्य दाखवायचा, किती नैवेद्य करायचे, या सगळ्या गोष्टी सांगणार आणि दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आषाढ महिना म्हणजे काय? हिंदू पंचांगातील आषाढ महिना हा भक्ती, श्रद्धा आणि सात्विकतेचा महिना मानला जातो. या महिन्यात पाऊस सुरू झालेला असतो. संपूर्ण निसर्ग हिरवागार होतो. शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतात आणि प्रत्येकाच्या मनात नवीन आशा निर्माण होते. याच महिन्यात आषाढी एकादशी येते. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिरसात न्हावून निघतो. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री विष्णू या काळात योगनिद्रेत जातात. चातुर्मासाचा संपूर्ण व्हिडिओ मी या अगोदरच अपलोड केलेला आहे. ज्यांनी पाहिला नाही त्यांनी तो नक्की बघा. म्हणून या 4 महिन्यात जप, तप, नामस्मरण, व्रत आणि सात्विक आहार यांना विशेष महत्त्व दिले जाते. आषाढ तळणे म्हणजे काय? महाराष्ट्रातील अनेक घरामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात आषाढ महिन्यातील ठराविक दिवशी म्हणजेच काही ठिकाणी हे आषाढ तळणे मंगळवारी किंवा शुक्रवारी केले जाते. हे प्रत्येकाच्या घरच्या कुळाचारानुसार आहे. म्हणून आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळीकडून माहिती घेऊनच परंपरा पाळावी. या दिवशी घरातील स्त्रिया पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करतात, देवघरात देवाची पूजा करतात, लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करतात. जवळ लक्ष्मी आईचं मंदिर असेल तर तेथे नैवेद्य घेऊन जातात. नसेल तर तुम्ही घरात देखील ही पूजा करू शकता, नैवेद्य दाखवू शकता. या नैवेद्यामध्ये तुम्ही बाजरीच्या पिठाच्या कापण्या, पुरी, करंजी, वडे, भजे, शंकरपाळे, अनारसे, चकली, लाडू किंवा आपल्या घराच्या परंपरेतील पदार्थ करू शकता, कुठलेही तळलेले पदार्थ. आमच्याकडे बाजरीच्या पिठाच्या कापण्या करतात. गोड पुरी, तिखट पुरी आणि त्यासोबत भाजी पोळी, वरण भात, कुरडई, पापड, काहीतरी गोड याचा नैवेद्य दाखवला जातो. महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी आईला दही भाताचा पण नैवेद्य दाखवतात. माझ्याकडे बाजरीचं पीठ नसल्यामुळे मी येथे गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवल्या आहेत. हे सर्व पदार्थ तुम्ही लक्ष्मी आईला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. पूजेमध्ये तुम्हाला लक्ष्मी आईला हळदी कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप अर्पण करायचं आहे. नंतर नैवेद्य आपल्याला 5 बनवायचे आहेत आणि 5 नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचे आहेत. नैवेद्य तुम्ही 3-4 जास्त पण घेऊ शकता, जेणेकरून देवीच्या बाहेरच्या देवांना तुम्ही ते ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी आईला नारळ फोडायचा आहे. मनोभावे पूजा करून तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना पण दर्शनाला घेऊन जावे. आता हा नारळाचा प्रसाद सर्वांनी खावा. लक्ष्मी आईलाच हा नैवेद्य का दाखवतात? तर आपल्या संस्कृतीतील माता लक्ष्मी या धन, धान्य, अन्न, समृद्धी आणि सौभाग्याच्या अधिष्ठात्री देवी मानल्या जातात. पावसाळ्यात सुरुवातीला नवीन पीक येण्यासाठी, घरात भरभराट राहण्यासाठी आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये म्हणून लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते. पूर्वीच्या काळी शेतीवरच अवलंबून होते. चांगले पीक यावे, घरात भरभरून धान्य यावे आणि संपूर्ण वर्ष सुखाने जावे या भावनेने हा नैवेद्य दाखवण्याची प्रथा सुरू झाली. ही केवळ पूजा नसून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा आहे. या परंपरेमागचा आध्यात्मिक संदेश काय आहे? तर याचा अर्थ देवाला अन्नाची गरज आहे असा नाही, पण आपण जे खातो, जे काही मिळते ते सर्व ईश्वराच्या कृपेने मिळते. ही भावना मनात जागृत ठेवण्यासाठी प्रथम देवाला नैवेद्य दाखवला जातो.
यातून आपल्या मुलांमध्येही संस्कार रुजतात. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक परंपरेमागे काही ना काही सुंदर विचार दडलेला असतो. जर तुम्हीही दरवर्षी आषाढ तळला किंवा तुमच्या घरीही अशी परंपरा असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरात कोणते पदार्थ नैवेद्य म्हणून बनवले जातात तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची परंपरेविषयीची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच धार्मिक, पारंपरिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महालक्ष्मी माता. रामकृष्ण हरी.